सांगितलं। स्वित्झर्लंडमध्ये दावोस इथं सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या माध्यमातून राज्यात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। यात उद्योग, सेवा, शेती, तंत्रज्ञान, AI डेटा सेंटरसह इनोव्हेशन सिटी, रायगड पेण ग्रोथ कॉरिडॉर अशा अनेक महत्त्वपूर्ण आणि महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचा आलेख उंचावणाऱ्या घोषणांचा समावेश आहे। याच परिषदेत मुख्यमंत्र्यांनी विशहॉर्न रिअॅलिटीजचे अध्यक्ष अजय सिरोही यांच्याशीही संवाद साधला। नवी मुंबईतल्या एरो सिटी 1 प्रकल्पाविषयी तसंच एकूणच बांधकाम उद्योग क्षेत्रात असलेल्या महाराष्ट्रातल्या संधींविषयी यावेळी चर्चा झाली। त्याशिवाय स्विस इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या सदस्यांशीही मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला। दोन्ही देशांमधल्या वित्तीय संबंधांना अधिक दृढ करण्याबद्दल यावेळी चर्चा झाली। पोलाद क्षेत्रातले दिग्गज, लक्ष्मी मित्तल आणि तंत्रज्ञान क्षेत्रातली अग्रगण्य एनव्हिडिया कंपनीच्या प्रतिनिधींशीही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली। या दोन स्वतंत्र भेटींमधून महाराष्ट्रात पोलाद उद्योग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या दोन्ही आघाड्यांवर मोठी गुंतवणूक येण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत। आर्सेलर मित्तल समूहाचे अध्यक्ष लक्ष्मी मित्तल यांच्याशी झालेल्या चर्चेत गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक विकासावर भर देण्यात आला। ऑटोमोबाईल आणि पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी आवश्यक स्पेशलाइज्ड स्टील निर्मितीचा विस्तार महाराष्ट्रात करण्याचा या समूहाचा मानस आहे। यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळणार आहे। दुसरीकडे तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी एनव्हिडियासोबत संवाद साधला। विशेष म्हणजे एनव्हिडियानं पुण्याच्या येरवडा परिसरात नवीन कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला असून यामुळे पुणे आता सॉव्हरेन AIचं प्रमुख केंद्र बनणार आहे।